कालची ती मुलगी आठवली की असली झिंझिनी अंगात येत होती की विचारता सोय नाही. एकदम कोवळी पण गच्च भरलेली. लांबून येताना दिसली तसा रस्ता ओलांडला. ती तिच्या मोबाईलवर गुंगा हसत होती, खिदळत होती. चालताना तिच्या शरीराची होणारी हालचाल पाहून आजूबाजूचे लोक बघत होते. लाल रंगाचा टाईट टी शर्ट, तो सुद्धा लोनेक, खाली निळ्या रंगाची जीन्स, एकदम प्रमाणबद्ध शरीर. अगदी 2 हातावर आली ती. मी उजवा हात थोडा बाहेर केला आणि डावीकडे बघत तिच्यावर आदळलो. सॉरी अंकल, एक्स्ट्रीमली सॉरी. इतकं बोलूनच ती पुढे चालून मी ओके बेटा म्हणालो. ती पुढे गेली. मी मात्र तिचा स्पर्श आठवू लागलो. गरम आणि गुबगुबीत स्पर्श, भरलेल्या शरीराचा उबदार स्पर्श. बायको जाऊन 9 वर्ष झाली होती. अचानक आजारपण आणि तिचा मृत्यू. मुलं मोठी होती, त्यामुळे पुनर्विवाहाचा विचार केला नव्हता. मुलं हॉस्टेलला परत गेली. पहिली 2 वर्ष तिच्या आठवणीत गेली, परंतु नंतर तिच्या स्मृती पुसल्या गेल्या. तिचे शरीर आठवू लागले. शेजारी कुटुंब होते, त्यांच्याकडे पाहायचो. त्यांच्या घरातल्या स्त्रिया पाहून कसंनुसं व्हायचं. सर्व काका म्हणत, पण मी एवढाही वयस्कर नव्हतो. अशाच मनस्थितीत एकदा भाजी आणायला मार्केटला गेलो असताना एकेचा धक्का लागला. 2 वर्षांनी स्त्रीचा स्पर्श होता तो. अंगातून लहर उठली. तो स्पर्श अजून हवाहवासा वाटू लागला. ती बाई तिथून गेली होती. मग दुसरी दिसली. भाजी बघण्याच्या निमित्ताने तिलाही स्पर्श केला. तिला कळलेही नाही. त्या दिवसापासून रोज 2 वेळा मार्केटला चक्कर. हातात कापडी पिशवी आणि पायामध्ये चामडी चप्पल, म्हणजे सभ्य असण्याची निशाणी. सकाळी भाजी खरेदीसाठी येणाऱ्या बायका आणि संध्याकाळी इतर वस्तू खरेदीसाठी येणाऱ्या बायका, मुली आणि तरुणी, हा नित्यक्रम झाला. वयामुळे आणि अवतारामुळे कोणाला संशय सुद्धा यायचा नाही. प्रत्येक स्त्रीचा स्पर्श वेगळा. तरुणी असेल तर तिचा तो अवखळ स्पर्श मनाला आणि शरीराला गुदगुदल्या करायचा. पोक्त बाई असेल तर तिचा तो मॅच्युअर स्पर्श, त्यात शांतपणा असायचा. लहान मुलींच्या स्पर्शाबद्दल एवढं काही वाटायचं नाही. 1-2 वेळा विकत स्त्री सुख घ्यायला गेलो सुद्धा, पण तिथला तो गलिच्छपणा आणि हैदोस मनाला पटला नाही. शिवाय पैसे देऊन मिळणाऱ्या सुखात काही गंमत नव्हती. त्यापेक्षाही फुकटात मिळणारे सुख स्वर्गासमान होते. आज सकाळी संध्याकाळी ती मुलगी गाठायचा प्रयत्न करायचा ठरवले. सिग्नल ओलांडताना अजून एक दुसरी तरुणी दिसली. तिचा ओझरता स्पर्श झाला, पण ती चिडली. दिखता नाही की अंकल, बुड्ढा साला. तिचे शब्द ऐकून न ऐकल्यासारखं करून पुढे गेलो. मध्येच एका मुलाला घेऊन जाणारी बाईला समोरासमोर धडकलो. ती तिच्या विवंचनेत, सॉरी काका, लक्ष नव्हते. मी गालातल्या गालात हसलो. पुढे गेलो. समोरून ती कालची मुलगी येत होती. आज डोळ्याला गॉगल, हिरव्या नारंगी रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाची लेगिज. आज तिला समोरूनच स्पर्श करायचं ठरवलं. आत्ता डावीकडे पाहिलं. स्पर्श होणार तोच डावा हात कोणीतरी मागून पकडला. मागे वळून बघणार तोच मानेवर जोरदार फटका लागला. एकदम झालेल्या हल्ल्याने घाबरलोच. 30 वर्षाचा तरुण असेल. काय काका, मज्जा येते. लोकांच्या आई बहिणी काय रस्त्यावर पडल्यात काय? साले भिकारचोट लोक तुम्ही, वय तरी बघा. संधीशी मुस्कटात लावली त्याने. समोर अंधार पसरला क्षणभर. जास्त खाज आली म्हाताऱ्याला. ओ ताई, गेले 2 दिवस हा म्हातारा तुम्हाला धक्का मारतोय, हे तुम्हाला कळत नाही का? किती घुसाल त्या फोनमध्ये. ती घाबरलीच. अय्या, हो की हो, 2 दिवस यांचा धक्का लागला मला काय माहीत मुद्दाम मारतात ते. आजूबाजूचे लोक जमू लागले. अदवा तद्वा बोलत होते. एकाने पुन्हा कानाखाली मारलं. तारे चमकले डोळ्यासमोर. मारो मत, ऐसे लोगों को पुलिस के हवाले कर देना चाहिए. गर्दीतला एक आवाज. काही शरम वगैरे नाही, पहा कसा बघतोय, निर्लज्ज, बाईचा आवाज. या अशा लोकांना उडवलंच पाहिजे. हेच पुढे जाऊन लहान लहान मुलींवर बलात्कार करतात. मारा भडव्याला. बखोट पकडलेल्या त्या तरुणाने मुलीला सांगितलं. 2 दिवसाचे 2 कानफडीत मारा. पोलिसांच्या यायच्या अगोदर ती पुढे सरसावली. गॉगल काढला. तो टी शर्टच्या पुढच्या भागात छातीजवळ अडकवला. छातीची हालचाल झाली. तिला लक्षात आलं की मी तिच्या छातीकडे पाहतोय. अरे निर्लज्जा, एवढा मार खाऊनही तू तिथेच बघतोयस. हरामखोर रे तू. घरात बाई नसणार म्हणून हा बाहेर शेण खात फिरतो बहुतेक. सटाक दुसरी कानफडीत तरुणाने हात खेचला. चला पोलीस स्टेशनला, तिथे तुझी धिंड काढतील हवालदार. जाऊ दे ना साहेब, चूक झाली.
मी कळवळून चूक हरामखोर सिग्नलपासून मी तुझ्या मागे होतो. एका बाईला की मुलीला तू सोडलं नाहीस. कसले हे घाणेरडे छंद या वयात. तो मला ओढत होता. नेमका समोरून हवालदार येत होता. काय झालं रे साहेब? हाच तो परवा बोललो नाही का धक्कावाला? आज रंगे हात पकडला. या ताई कंप्लेंट द्यायला तयार आहेत. मी सुद्धा येतो. ही कीड ठेचलीच पाहिजे. हवालदाराने एकवार पाहिलं. साटकान एक ठेवून दिली. कानातून रक्त यायला लागलं. चल हरामखोर, तुला आज माझ्या हाताचा स्पर्श सुख देतो. संध्याकाळी शेजाऱ्याने सोडवलं तेव्हा घरी गेलो. चाळी सर्व वेगळ्या नजरेने बघत होती. बायका तर रागानेच. पुरुष मंडळी हसत होती. घरात गेलो. दरवाजा बंद केला. अंगावर आलेल्या वळांना स्पर्श केला. त्या स्पर्शाने ते सुख नव्हते, फक्त दुःख होते, कधीही न संपणारे. कहाणी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.